नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स। तर मित्रांनो, बरेच दिवसानंतर आपला हा ब्लॉग शूट होणार आहे, कारण आता अवघे 2 महिने उरलेले आहेत गणेश उत्सवाला आणि बरेच ठिकाणी आता गणपतीच्या कारखान्यांची लगबग सुरू झालेली आहे। आणि आता आपण आलो, तुम्ही माझ्या मागे बघू शकतात, सेंट्रल रेल्वेचा जे कारखाना आहे, कारशेड आहे, तिथे आपण आलो आहोत। आणि आजचा हा ब्लॉग खास करून जो सेंट्रल रेल्वेच्या कारखान्याची जी अपडेट आहे, म्हणजे तिथे कशा प्रकारे काय काम चालू झालेलं आहे, म्हणजे आता मंडप तिथे बांधायला सुरुवात झालेली आहे। सो आपण तो आज ब्लॉग हा कव्हर करणार आहोत। सो चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला इंस्टाग्राम हँडल आहे ते देखील तुम्हाला इथे स्क्रीनवरती लावतो आहे, नक्की चेक करा आणि आपल्या पेजला देखील फॉलो करायला विसरू नका। चला तर मग जाऊया आपण त्या कारखान्यामध्ये आणि बघूया आपल्याला काय काय अपडेट तिथे मिळते ते। तर मित्रांनो, आता आपल्या चॅनलवरती कोणकोणत्या व्हिडिओ येणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपल्या गणेश उत्सवानिमित्त गणपतीच्या ज्या कारखान्याच्या व्हिडिओ आहेत, म्हणजे तुम्हाला एकदम पारंपरिक, त्याचबरोबर मातीच्या, शाडू माती, POPच्या मूर्त्या कुठे चांगल्या मिळणार त्या देखील तुम्हाला आपल्या ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर डेकोरेशनसाठी लागणारे जे आयटम्स आहेत, म्हणजे आर्टिफिशियल फ्लॉवर्स वगैरे, ते सगळे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल। त्याचबरोबर शॉपिंग रिलेटेडसुद्धा ब्लॉग आपल्या चॅनलवरती येतात। तो कोणी नवीन आला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण मागेच आहोत, मागे स्वामींचं मठ आहे सेंट्रल रेल्वेच्या कारखान्यात। तिथून जर पुढे गेलात तर तिथे सेंट्रल रेल्वेचा जो मैदान आहे तिथेच आता मंडप बांधणीला सुरुवात झालेली आहे। सो आता बघूया इकडचे अपडेट काय आहे ते। सो लेट्स गो, आता जाऊया बघूया। माझ्यासोबत आहे भावेश आणि ओमकार आलेले आहेत। चला जाऊया, आता बघूया आपल्याला इथे काय काय अपडेट पाहायला मिळते ते। तर मित्रांनो, ह्या साईडला बघाल ना, आता आपण कारखान्याची जी साईडची जी गल्ली आहे इकडे स्वामींच्या मठाच्या इथून, सो आपण इथे आलं। मी तुम्हाला ह्या साईडने पण लुक दाखवतो। आता ऑलमोस्ट मंडपाचं जे सामान आहे, म्हणजे बांबू वगैरे आहेत, ते आता तयार झालेले आहेत लागून। इथे तुम्ही बघू शकता, हे बघा, आत्ता फक्त जे वरती जे प्रोटेक्शनसाठी जे आपण ते ताडपत्री वगैरे टाकतात ते फक्त टाकायचं बाकी आहे, पत्रे वगैरे। हे बघा, बाहेरूनच बघा केवढं मोठे मोठे साईजमध्ये बांधलेले आहेत। म्हणजे ह्या वर्षी पण बाप्पाच्या उंच उंच मूर्त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सो अजून तर कोर्टाचा निर्णय आला नाही आहे, 9 तारीख आहे, तरी पण आपण वेट करायचं आहे। शेवटी सर्व बाप्पाच्या हातात आहे, बघू आता। सो आता हे आपण बघू शकता, इथून एक गेट आहे, मी इथून देखील तुम्हाला जाण्याचा प्रयत्न करून दाखवते तुम्हाला। सो ह्या साईडला बघाल तर आपण आता आतमध्ये आलेलो आहे आणि ही अशी पूर्ण असा भव्य दिव्य असा मंडप इथे बांधायला सुरुवात केलेली आहे इथे। ह्या साईडला बघू शकता आणि त्या साईडला जर असेल तर तिथे वर्कर्स आहेत जे मंडप इथे बांधायला मदत करतात। हे बघा, तर मित्रांनो, इथे आल्यावर एक पॉझिटिव्हिटी कशी जाणवते, कारण इकडचा जो मातीचा स्मेल आहे, म्हणजे इथे जे POPचा स्मेल येतो, एकदम असा भारी वाटतो। आणि इकडच्या ज्या आठवणी आहेत ना, त्या खरंच खूप ताज्या होतात, कारण इकडे बाप्पाच्या उंच उंच भव्य दिव्य मूर्त्या आपण इथे साकारतात आणि खूप भारी वाटतं जेव्हा इथून बाप्पाच्या मूर्त्या निघतात बाहेर। खूप पॉझिटिव्हिटी वाटते आणि ते गोल्डन डेज आता 2 महिन्यानंतर येणार आहेत। सो खूप प्राऊड फील होतं आणि खूप भारी वाटतं इथे। तुम्ही माझ्या मागे तर बघू शकता, ते बघा। आणि त्या साईडला जर बघाल तर तिथे काही लोक येत आहेत कारखान्याचे अपडेट घ्यायला, बघतायत की मंडपाचं काम कितपर्यंत झालं, कारण सगळे मुंबईकर, पूर्ण सगळी लोकं आता एक्सायटेड झालेली आहेत बाप्पाच्या आगमनासाठी। आणि आता फक्त 88 दिवस उरलेले आहेत। आजचा दिवस हा 88 दिवस उरलेले आहेत, म्हणजे आता उद्या व्हिडिओ पडेल, मग 87 दिवस बाकी आहेत। आणि मागे जर बघू शकता तिथे दादा आहे, ते तुम्हाला दाखवतो। सो मित्रांनो, खूप भारी वाटतं एकदम। आणि इकडे फिरताना पण अशी जी मजा आहे ना, कारण प्रत्येक साईडवरती तुम्हाला वेगवेगळे मूर्तिकारांचे तुम्हाला कारखाने दिसणार आहेत, छोटे छोटे। आणि सुरुवातीला जर तिथे तुम्ही मागच्या बॅक साईडला बघाल तर इथे घरगुती गणपतीचा एक छोटासा कारखाना भरतो, तिथे पण छोट्या छोट्या बाप्पांच्या मूर्त्या तिथे तुम्हाला पाहायला मिळतात। आणि ह्या साईडला बघाल तर इथे उंच उंच बाप्पाच्या मूर्त्या
बनण्यासाठी सुरुवात होणार आहे काही दिवसात। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हाला असे डेली ब्लॉग्स येतच राहणार आहेत, कारण गणपतीचा आता सीझन सुरू होणार आहे आणि तुम्हाला गणपती स्पेशल ब्लॉग आपल्या चॅनलवरती दिसणार आहे। सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या इंस्टाग्रामवरती देखील पेज आहे नायकांचा वैभव म्हणून, त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे देत आहे, त्याला देखील फॉलो करा। आणि आपल्या मित्राचं म्हणजे मीच तो हे चॅनल आहे, त्यावरती पण तुम्हाला बाप्पाविषयी शॉर्ट्स व्हिडिओज तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहेत। नक्की फॉलो करा त्या पेजला देखील, त्याची पण डिटेल्स तुम्हाला देत आहे। आणि इथे बघाल तर हे बघा भाई साहब, काय मजा येते आणि भारी बांधलेलं आहे इथे आणि खूप मजा येते। आता थोड्याच दिवसात बाप्पाचं आगमन, त्याचबरोबर मोठ्या मोठ्या मूर्त्या बांधायला सुरुवात होणार आहे। काय बोलतो? हां, हे बघा तुम्हाला दाखवतो, शॉर्ट्स घेतो एक सिनेमॅटिक आणि तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, त्या साईडला बघाल तर तिथे पण यूट्यूबर्स लोक आलेले आहेत काय काय व्हिडिओ शूट्स करायला आणि खरंच सगळीजण खूप एक्सायटेड आहेत आता बाप्पाच्या आगमनासाठी। आणि बघा सर्व उंच मंडप इथे बांधायला सुरुवात झालेली आहे। त्या साईडला पण बघाल सगळीजण आहेत तिथे, म्हणजे भक्त मंडळी आहेत सर्व। आणि त्या साईडला जर तुम्ही ते टेंट दिसत आहेत तिथे सिद्धेश दिघोळे दादा देखील आहेत, म्हणजे फेमस मूर्तिकार आहेत, ते आहेत तिथे, त्यांची मीटिंग चालू आहे त्या साईडला। सो आपण त्यांना डिस्टर्ब नाही करायचं आहे। बघा तिथे सर्व व्हिडिओ शूट करायला आले आहेत अपडेटसाठी। सो आठवड्यातून तुम्हाला एकदा इथे अपडेट मी देणारच आहे। तुम्ही जर ह्या साईडला जर बघाल तर इथे सर्व जे बाप्पाचं मंडप बांधण्याला जे मदतनीस आहेत ते सर्व इथे आलेले आहेत। तुम्ही बघू शकता आता मंडपाचं काम इथे चाललेलं आहे आणि खूप मोठ्या पद्धतीने आणि एकदम फास्ट असं काम चाललं, कारण काहीच दिवस इथे उरलेले आहेत। बाप्पाचं जे आगमन आता थोड्या दिवसातच होणार आहे। मग इथे तुम्हाला जे ढोल ताशाचा आवाज वगैरे, मिलिंद गिरगावचा लाडका मिलिंद, त्याची जी ढोलची जी आवाज आहे तो देखील तुम्हाला इथे गुणगुणायला लागणार आहे। बघा हा जो गेट पाहत आहात तो आहे सेंट्रल रेल्वेचा जो ग्राउंड आहे त्याचा पुढचा गेट, म्हणजे फ्रंट गेट आहे। तिथूनच आता मी तुम्हाला हा लुक दाखवतो आहे। आणि तुम्ही समोर पाहत असाल तर सनसेट पण खूप भारी दिसत आहे आणि इथे आता कामाला देखील सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे। आता जर तुम्ही समोर रोड पाहत आहात तो काही दिवसांनी भक्तांनी भरून जाणार आहे, म्हणजे तुम्हाला मोठ्यात मोठी गर्दी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। ढोल ताशा, बँजो, फटाके, त्याचबरोबर वेगवेगळे प्रकारचे वाद्यानं तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत। त्याचबरोबर तुम्ही हा जो गेट पाहता तिथे तुम्हाला गेटच्या अगदी बाजूला राईट साईडला, लेफ्ट साईडला तुम्हाला गणपतीच्या आगमनाचे बॅनर, त्याचबरोबर टी शर्ट विक्रीसाठी देखील बॅनर तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। सो खूप सुंदर असं हे वातावरण आता तरी सुरुवात झाली। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपलं इंस्टाग्राम पेज आहे त्याला देखील फॉलो करा। आपण भेटू असाच नवीन व्हिडिओ घेऊन आणि पुढच्या संडेला पण तुम्हाला अपडेटचा ब्लॉग नक्की देईन मी। आणि आता तुम्ही सबस्क्राईब कराच चॅनलला, कारण तुम्हाला गणपती स्पेशल ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत। आगमन असो, विसर्जन असो, त्याचबरोबर गणपतीसाठी लागणारे जे डेकोरेशन आयटम्स असो, त्याचबरोबर मूर्त्या तुम्हाला एकदम स्वस्तात आणि पारंपरिक मूर्त्या कुठे मिळणार आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। सो नक्की चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि नक्की दररोज एक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे बाप्पा स्पेशल ब्लॉगमध्ये। सो आपण भेटू असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स।